नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोल इंडिया लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,418.95 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 25,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,538.65 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,107.35 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 102.77%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने एकूण 20 रुपयाचा डिव्हिडंड आणि 3 रुपयाचा स्पेशल डिव्हिडंड असा टोटल 22 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 16 जुलै 2024 आणि त्याचसोबत या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,285 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 14,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,409 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 692.15 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 78.93%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 19 जुलै 2024. चला आता बोलूया अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,619 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 30,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,775.95 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 609 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 135.42%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 5 रुपये 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 18 जुलै 2024. चला आता बोलूया HCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,561.75 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,697.35 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,087.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 40.85%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 12 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 23 जुलै 2024. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 497.35 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 527.40 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 226.85 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये
116.33%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने ₹5चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया रात्री 9 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.